शाळेचे दाखलेच आपले द्यायचे सगळ्यांना सुविधा मिळायला पाहिजे. मोबाईल जरा स्विच ऑफ करा म्हणा. इलेक्शनच्या नावाखाली अजून सुट्ट्या तांड्या मारल्या काम जमलं रजा टाका. दुसरी माणसं इथे नेमाला लावतो की आम्ही कमिशनरला सांगून. अजून पण ऑनलाईन चालण्यासाठी कसं आहे प्रशासनाने मान्यता काय काय जन्ममृत्यू विभागामध्ये अजून नागरिकांना त्रास होतच आहे. कारण मध्यंतरी त्यांनी लोकसभेचे इलेक्शन होते, लोकसभेच्या निवडणुकीचे निमित्त करून त्यांनी आचारसंहितेमध्ये सगळे अधिकारी अडकलेत म्हणून सांगितले. परंतु आता लोकसभेचे इलेक्शन झाले, निवडणूक झाली, तरी पण इथं अधिकारी येऊन सुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी लागणारे जन्मदाखले त्यांनी जन्म किंवा मृत्यू दाखले अजून बी देणार. कारण इथं सरासरी सांगतात की साहेब तुम्ही 4 दिवस बंद ठेवा म्हणून. नागरिकांना आलेल्याची भाषा सुद्धा इथले काही ठराविक अधिकारी करत आहे. तरी नागरिकांना ताबडतोब जन्म मृत्यू दाखले मिळावे. कारण आता मुलांची शाळा चालू झालेल्या आहे, शाळेच्या जन्मदाखले सरासरी म्हणजे त्या मुलांना लागत आहे. ते इथं नागरिकांचे सगळ्यात जास्त हेल्पाट होत आहे. आणि वयोवृद्ध लोकांना तर एवढं त्रास होत आहे, त्यासाठी खाली केबिन केलेले आहे. पण त्या खाली केबिनमध्ये सुद्धा चांगली तिथं माहिती देत नाही. तर अशा बोंगळ कारभारीवर जे काही कोणी आपले अधिकारी असतील त्यांच्यावर आयुक्त साहेबांनी कडक कारवाई करून नागरिकांना त्रास न होण्यासाठी चांगलं इथे एक अधिकारी बसून ऑनलाईन पद्धतीने परत त्यांना दाखले देण्याची सुविधा करावी, एवढं मी मिरज सुधार समितीच्या वतीने विनंती करतो.